अगेन मला भांडी भेटत नाहीये. मी एवढ्या वर्ष या घरात राहून पण मला गोष्टी भेटत नाहीये. त्या घरी गेल्याच्या नंतर तर माझा अवघड आहे. लिपस्टिक वगैरे लावून येते ट्रम्बा बदललं बिकॉज मला बदल वाटतं. आणि व्हिडिओ चालू नाही झाला की त्यामध्ये डार्क पाडून घेतलाय. तर बिकॉज मी विदाउट डार्क इज नथिंग. फोकस पाहिजे. ओके. Hi guys, welcome back to my YouTube channel. Myself Tuja, welcoming you to my content where we are going to make everything pink. That is going to be pink food. ते सगळं इंडियन जेवण असणार. ठीक आहे ना. चपाती, भाजी, वरण भात. It is going to be everything pink in color. Me and my 4 ladies are going to make pink food with you. म्हणजे माझं मेन आहे की I'm going to make चपाती, obviously pink, भाजी ती पण पिंक, ते वरण भात ऑब्वियसली पिंकच असणार. लाईक इन्स्टेड ऑफ हळद वी गोना यूज पिंक कलर. सो लेट्स गेट स्टार्टेड. हां, तर आता मेन वी आर गोइंग टू स्टार्ट विथ चपातीचं पीठ मळणं. ओके, थांब एक मिनिट, जरा विचित्र बांधलं गेलं आहे माझ्याकडनं. लेट मी ॲडजस्ट प्रॉपरली. सगळ्यात अगोदर आपण कणिक मळणार आहोत. कणिक मळण्यासाठी वी नीड अरे खूपच विचित्र दिसते. एक मिनिट, दिस इज थोडासा ठीक, म्हणजे थोडंसं हे बरं वाटतंय मला. हे सगळं बनवण्याच्या अगोदर ना माझ्या मम्मीने मला एक वॉर्निंग दिली होती की तू जे काही राडा करशील ते तो ऑब्व्हियसली मला आवडायचंच आहे, पण मला हे सगळं जेवढं मी बनवणार तेवढं सगळं मलाच खायचं. बिकॉज ऑब्व्हियसली माझ्या घरात कोण गुलाबी चपाती, गुलाबी भात, गुलाबी वरण खाणार नाही आहे. सो ऑब्व्हियसली आय एम सपोज टू ईट एव्हरीथिंग. म्हणून मी जास्त मात्रामध्ये काय वर्ग वगैरे बनवणार नाही, बिकॉज मलाच खायचं आहे ते. आणि इन केस जर ते विचित्र लागलं, ऑफकोर्स रंगामुळं काही फरक पडत नाही, पण तरी पण आय डोंट वॉन्ट टू रिस्क विथ माय हेल्थ. ज्याच्यात मळायचं आहे ते भेटत नाही आहे पहिली तो गोष्ट. म्हणजे मग मी कुठे ठेवून गेली मला हे भेटलं गाईस. ॲक्च्युली पिंक कलरचं पण होतं, पण मला त्याचं कुठे आणून सो मी याच्यामध्ये करणार आहे. याच्यामध्ये आपण पीठ मळणार. वेट, आता ना ह्याच्यामध्ये आपण एक मिनिट, आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकूयात. ह्याच्या आधी मीठ राहिलं गाईस खूप जास्त. आता आपण हे टाकणार आहोत त्याच्यामध्ये. दिस इज द कलमिस्ट लिक्विड फूड कलर, जे पिंक कलरमध्ये ॲक्च्युली बेकिंगमध्ये माझी दिदी लाईक यूज करते, पण आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे. जे खुलत नाही मग कसं मी खोलायचं बघते आहे. स्ट्रॉंग इंडिपेंडंट वुमन गाईज. मला का असं वाटतंय, थांबा एक मिनिट, मला का असं वाटतं मी जरा जास्त रंग टाकलाय. मलाच खायचंय ना, कोणाला दुसरा खायला खायचंय. एक तर पिंक कलरचा एवढा प्रॉब्लेम आहे ना की ते असं सिलेक्टेड ठिकाणी हॅव टू लाईक, काय म्हणतात त्याला, रगडून काढायचं. आठवलं मला असं रगडायला लागतंय सगळ्यांना. सो ड्यू टू विच जास्त जरा एनर्जी जाते माझी. आय होप हे पटापटा होईल, बिकॉज पटापटा होत नाही आहे. हे थोडं बेबी पिंक झालं आहे, बट आय वॉन्टेड मोर पिंक. मला हे इतकं साधं एक छोटं कमी प्रमाणात पिंक नको. आय शो यू केवढं पिंक झालं आहे. हे इतकं पिंक झालं आहे असं. मला थोडंसं अजून पिंक हवं आहे. हे आय थिंक मी ना ह्याच्यामध्येच टाकते हे या ग्लासमध्ये, म्हणजे आय एम नॉट गोईंग टू स्मज इट मोर. मला जास्त नाही त्याला एनर्जी लावायला लागणार. आमच्या नया खिडकीतच सनसेट होतो, त्याच्यामुळं ह्या टाईमला फोटोशूट जर आमच्या घरात केलं ना, आयुष्यपत. पण आता आम्ही इथनं शिफ्ट होणार आहे, आम्ही दुसरीकडे जाणार आहे ना. सो मी अजून गुलाबी रंग टाकते, पण मला जेवढा गुलाबी पाहिजे तेवढा त्याच्यामध्ये होत नाही आहे. ऑफकोर्स राडा स्टार्टेड. त्या ह्याचा रंग पण म्हणजे टेस्ट पण खूप लागणार. जेवढं मी गुलाबी रंग टाकते त्याचा टेस्ट खूप भयंकर लागणार आहे, खूप जास्त कडू लागणार आहे. म्हणजे आता काय, आता ठरवलंच करायचं तर करूयात. इतकंच गुलाबी करता आलं मला. हां, दिस गुलाबी आटा विच आय वॉज टॉकिंग अबाउट. आता ह्या गुलाबी पीठला आपण मळणार आहोत आणि मळून ह्याची गुलाबी चपाती करणार आहोत. तर आता हे झालंय. नाव वी आर गोइंग टू डू इज की आपल्याला जे डाळ आहे, जे तांदूळ आहे आणि जो बटाटा आहे,
बटाट्याचा काय तो बॉईल होईल आणि वेग नो फिक्स इट लेटर. पण सगळ्यात अगोदर आपल्याला डाळ आणि तांदळामध्ये गुलाबी रंग टाकायचा. सो लेट्स स्टार्ट. अगेन मला भांडी भेटत नाहीये. मी एवढ्या वर्ष या घरात राहून पण मला गोष्टी भेटत नाहीये. त्या घरी गेल्याच्या नंतर तर माझा अवघड आहे. सॉरी बट आय एम नॉट गेटिंग दॅट भांडी. सो आपण दुसऱ्यामध्ये करूयात. सगळ्याला आपण जरा ॲडजस्ट करायला लागते ना. तर आता डाळ सगळ्यात अगोदर आपल्याला टाकायची आहे. तर आपण टाकूयात थोडीशी डाळ, बिकॉज एकच माणूस खाणार आहे. हे एक्सपेरिमेंट माझी मम्मी पप्पा नाही करून घेणार स्वतःवर, बिकॉज त्यांना माहिती आहे त्यांना खायलाच जमणार नाही. मी जराशी लोकेशन बदलले बिकॉज मला बदलू वाटतं. आता तांदूळ लावूयात. वा, मला तांदळाचा डबा पण भेटत नाहीये. भेटला आता आई ऍटलिस्ट हे तरी भेटलं. याच्यामध्ये काम होऊन जाईल आपलं. थोडं शिफ्टिंग इश्यू आहे ना, म्हणून इकडचं सामान तिकडे जरा झालं. हे गोष्ट आहे. आता ह्याला आपण जरा धुऊयात. नाही, धुऊ त्याच्या अगोदर थोडं बघूयात दगडधोंडी काय आहे त्याच्यामध्ये. दगडधोंडी नाही आहेत, दगड आहेत. ला 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 ला. हे पीठ खूप क्यूट झालंय, म्हणजे इट इज व्हेरी क्यूट. तर आता ह्याच्यामध्ये टाकायचे मीठ आणि रंग. खाली बघा माझ्याकडनं. तुम्हाला बघून थोडं डेंजर नाही वाटत? आहे कम्प्लीट ते लग्नाच्या वेळेस नाही का ते नवरा नवरीला ते सुपारी खेळायला लावतात, कम्प्लीट ती वाली वाईब्स येते मला. राडा होणार आहे, राडा. त्याच्यासोबत आपल्याला बटाटा पण बॉईल व्हायला ठेवायला लागणार आहे, बिकॉज ऑफकोर्स वी आर गोइंग टू मेक आलूज ना. आलूज, येस, वी गोइंग टू मेक आलूज जिरोज. We are going to take only 2 alus because me smalls and my stomach smalls, so 2 alus. आताच झाकण सापडा. नेचर मला संकेत देते की तुझं सिस्टम बिघडणार आहे खाल्ल्याच्या नंतर, म्हणून मला काही गोष्टी सापडत नाही. आता मी शोधले. ठेवूया त्याला इथं. आय थिंक मला बंद करायला वेळ. भसा हवा येते, भसाची. एकदम सभ्य आणि चांगली भाषा पाहिजे. नाव द गेम बिगेन्स. ह्याला लाटायचंय. मी एक चपातीसाठी ऍक्च्युली खूपच मळलंय. हे 2 चपातीचं झालंय. आता मी काही करू शकत नाही. जरी मला भूक असली तरी मी एकच चपाती खाणार आहे. नको बाबा, नको. तर आमचे 2 किलोचं पोळपाटवरती आपण पोळी लाटणार आहोत. हे किती पिंक दिसून येतंय कॅमेरामध्ये यार, सिरियसली. म्हणजे जसं नॉर्मली युजली टेस्ट करतात तसं जर ह्याने टेस्ट केलं ना, तर मग अशी गुलाबी चपाती खायला काय हरकत आहे. म्हणजे वाय नॉट ना गाईस. बनवा. कीप युअर लाईफ विथ कलर्स ना. म्हणजे का ना साधी आपली पांढरी चपाती खायची. मेक इट पिंक. आणि ॲज यू मेक इट पिंक, इट इज गोइंग टू टेस्ट मोर गुड.
A few moments later. तर आता झालंय हे जे काय गरम आहे भाई साहब, मी पण नाही बघितलंय आता भाई शपथ सिरियसली. दिस इज काइंड ऑफ डिसेंट, नॉट मच विचित्र. तर हे असं असं होतं आता वी आर गोइंग टू मेक पिंक आलू की भाजी. आलू वगैरे जे तिखट झाले आता ऑल वी आर गोइंग टू डू इज गो फर्दर. टोटली मला काहीच माहित नाही कसं टेस्ट करणार. जरी खराब टेस्ट झालं मला सगळं संपायला लागलं नाही. म्हणजे मला एवढी मारेल एवढं पाया घालून. आधी हे add some salt. How it is actually looking like. आई शपथ, कसं खाऊ मी हे सगळं. ऑलमोस्ट माझं सगळं जेवण झालेलं आहे. आता फक्त आय एम सपोज टू ॲड, म्हणजे मी याला काय फोडणी बिडणी देत नाही बसणार आहे. त्याच्यामध्ये फक्त मीठ टाकणार आहे मी आणि मला हे खायचं आहे. सो आता वी आर गोइंग टू सर्व द प्लेट. माझ्याकडे पिंक प्लेट नाही, माझ्याकडे ही वाली. सो आय विल यूज व्हाईट. So this is the food which I'm going to eat now. होळीला रंग लागल्यासारखं ताट मला खायचं आता. तर माझं लेट्स ट्राय कसं झालेलं आहे. आय एम नॉट शुअर की कसं टेस्ट. सगळ्या अगोदर फक्त हळदची टेस्ट नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं आहे. बट असं काही विचित्र उलटी येण्यासारखं काही टेस्ट नाही करत. इट इज लाईक नॉर्मल, माणूस खाऊ शकेल असं आहे. नाउ लेट्स ट्राय दिस वरण भात. सॉरी बट चपाती भाजी वॉज बेरेबल, बट हे इज अजिबात नाही. मला अशी उलटी आलेली फॉर अ वाईल, बट इथं तर नाही करू शकत, सोबत तिकडे जायला लागलं. एनिवेज, सो दिस वॉज द व्हिडिओ फॉर टुडे. आज मी खूप जास्त एक्सपेरिमेंट केले माझ्या जिभेसोबत आणि माझ्या टेस्ट बडसोबत. आता मला चपाती भाजी ठीक वाटली आहे. बघू जर खाऊ वाटलं तर मी खायचे. हां, थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. इफ यू लाईक इट प्लीज लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब. आणि अशाच अतरंगी गोष्टींसाठी ट्राय दिस at your own